मराठी लघुलेखन 60 शब्द प्रति मिनिट। स्टार्ट। परिच्छेद। आपल्या देशात खाद्यतेल टंचाईचा प्रश्न गेल्या 5-7 वर्षापासून फारच तीव्रतेने भेडसावीत आहे। भारत सरकारला दरवर्षी 900 कोटी रुपयांचे परकीय चलन खाद्यतेल आयातीवर खर्च करावे लागत आहे। अशा प्राप्त परिस्थितीत सूर्यफूल पिकाखालील क्षेत्र वाढविले व शास्त्रीय पद्धतीने लागवड केली तर तेल टंचाईवर मात करणे शक्य होईल। महाराष्ट्रात विशेषतः उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, अहमदनगर, बीड इत्यादी अवर्षणप्रवण क्षेत्रात सूर्यफूल पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे। या पिकाखालील क्षेत्र महाराष्ट्रात गेल्या वर्षी 2010-11 साली 5 लाख हेक्टरपर्यंत गेल्याचा अंदाज आहे। परिच्छेद। सध्या मान्सूनच्या पावसाला उशिरा सुरुवात होणे तसेच पाऊसमान कमी होणे हे वारंवार घडू लागले आहे। अशा वेळेस भुईमूग व इतर तेलबियांची पिके न घेता सूर्यफुलाचे पीक घेणेच जास्त फायदेशीर ठरते। या पिकात पाण्याचा ताण सहन करण्याची अधिक क्षमता असून ते कोणत्याही तिन्ही हंगामात चांगल्या तऱ्हेने घेता येते। तसेच या पिकास तयार होण्यास लागणारा कालावधी 85 दिवस ते 100 दिवस असल्यामुळे दुबार तिबार पिके घेणे शक्य होते। सूर्यफूल पिकाचा लागवडीचा खर्च कमी असून त्याच्या बियास बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे दुष्काळी भागातील लहान शेतकऱ्यांना हे पीक वरदान ठरले आहे। सूर्यफुलाच्या बियात तेलाचे प्रमाण 42% ते 45% असून ते खाद्यतेल म्हणून सुद्धा त्याची प्रत खूपच चांगली आहे। सूर्यफुलाची लागवड शास्त्रीय पद्धतीने केली आहे।